गावात गाडी चालवताना एकदम लक्षपूर्वक जावं लागतं. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडून घरात येताना हे पाईप, मला वाटलं हे रबर पाईप आहेत म्हणून मी गाडी त्याच्यावर नेली तर ते फुटले आणि त्याच्यामुळे हे बघा ते तुटले. तर मला ते 2 घेऊन येईन मी आणि त्यांना या काकांना लावून देईन. नाही पण तरी पण मी देणार. माझी मिस्टेक झाली, मी तुम्हाला आणून देतो. गरम पाण्यासाठी आपण चूल पेटूया नाक्षराच्या वेणी. तर हे जे माझ्या खाली ते असं नारळाचे किस आहेत ते आपण गोळा करणं, हे फुकणी म्हणतात त्याला. जास्त आपण कलेक्ट करून आतमध्ये चूल पेटूया. गावातले पाईप परवा तुटलेले ते मी इकडे आता घ्यायला आलेलो आहे. असं मी हे वॅगनरला पाठी बांधून नेणार आहे. इकडचा माड थोडा आय थिंक 1 फुटाने कमी पडला आम्हाला डिस्टन्स. आता आम्ही दुसऱ्या माडाकडे आलो आहे. इकडनं ट्राय करूया की इकडनं काही लक मिळतं का. दिसतो तरी जवळ आहे. लेट्स सी. गणपती बाप्पा मोरया. पोचतो तरी आहे हात, मिळेल आपल्याला. येस, आपल्याला लागलेला आहे. येस, मिळाला आपल्याला 1. 2 झाले. रान कापून ट्राय करतोय. हे दादा मला ही मशीन लावणार आणि तसं मग मी रान कापायला ट्राय करणार आहे. सो नवीन शेती करता येईल त्यामध्ये. दाबून द्या बस पाडणार काम तसा एक्सिलेटर दाबून द्या. हा एक्सिलेटर आहे, एक स्मॉल बटन आहे आणि तो कटर आहे आणि हा तुम्हाला डायरेक्शन धरायला उपयोगी आहे. ते रिक्षासारखा पाठी पंप खेचायला लागतो. ते दाबून द्या. माशी चालू झाली आणि हा एक्सिलेटर आहे. काल मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला त्याला आम्ही आता वेगळ्या ठिकाणी बांधलेला आहे.
लहान वासरूला एका ठिकाणी बांधून ठेवत नाही, म्हणून त्यांना दुसऱ्या ठिकाणी बांधून ठेवावं लागतं। आणि हे असं गवत ठेवलेलं आहे म्हणजे त्यांना गवताची सवय असते आणि तिकडे त्यांना पाणी असं ठेवलेलं आहे। छानपैकी व्हेज जेवण आहे। गेले 3-4 दिवस नॉनव्हेज ऑमलेट काही ना काहीतरी चालूच होतं। तर आज व्हेजमध्ये तुम्हाला दाखवतो की आमच्या प्लेटमध्ये काय आहे। पापड लोकली आम्ही इकडे घेतले, विरण मार्केटमध्ये घेतले। चपाती, भात, लाल माठ मेथीची भाजी, मुळ्याची भाजी आणि मस्तपैकी खोबऱ्याची डाळ, असं आमचं आज घरगुती व्हेज जेवण आहे। हे असं सुखं गवत जे असतं ते साईडला करावं लागतं, म्हणजे मग असं प्लाविंग करून परत प्लेन जमीन बनवून परत शेतीसाठी त्याला तयार करता येईल। गणेश शेती करतो, दाखव कशी करतो, इकडे बघ। संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि चेक करता येत नाही की वेदर किती आहे, बट आजूबाजूला थंडी बघून कमीत कमीत माझ्या मते तरी 15 ते 17 डिग्री तर नक्कीच असणार। म्हणून आम्ही आता बाहेर शेकोटी जाळायचा असं डिसाईड केलेलं आहे।